8वां माइल स्थित गणेश नगर इलाके में दो गुटों में मंदिर और बुद्ध विहार की जगह को लेकर और धार्मिक विवाद शुरू हुआ था, वह थमता नजर नहीं आ रहा। वजह यह भी है कि इस मामले में न पुलिस न ही ग्राम पंचायत प्रशासन संज्ञान लेकर कुछ रास्ता निकालने की कोशिश कर रहा है, न ही इस मामले की विशेष सुध ले रहा है। महाराष्ट्र टीवी 24 ने इस खबर को प्रसारित कर स्थानीय पुलिस द्वारा मामले को गंभीरता से लेने की और यह विवाद बड़ा रूप न ले इसलिए तत्काल कार्रवाई करने के संबंध में खबर प्रसारित की थी। बावजूद इस पर कुछ खास ध्यान नहीं दिया गया, जिसके बाद अब बौद्ध समुदाय ने विवाद और ना बढ़े इसलिए और लगातार दूसरे समुदाय की बढ़ती दबंगई से परेशान आकर अब प्रेस वार्ता के माध्यम से पुलिस और ग्राम पंचायत प्रशासन द्वारा इस मामले में उचित कार्रवाई करने की गुहार लगाई है। दसऱ्याला त्याने रावण जाळला तर मी दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं की रावण इथं का बरं जाळला, तर ते लोक शिव्यागारी करत होते तिथं आणि मलाच म्हणत होते की मायरे धेडे तुम क्या कर लोगे यहाँ पे। तिथं होती उषा गौतम, प्रकाश हनवते, कृष्णा कटरे आणि कमला रांगडाले या व्यक्तीने तिथे शिवेगारी मला केली और धमकी पण दिली त्यांना की तुम धेडके मायरो तुम क्या करोगे, अशा करून त्या धमक्या देतात, तुम्हाला मारीन असं करीन तसं करीन असे बोलतात, ते वारंवार देतात, ते रस्त्याने जात बी राहील तरी अशा धमक्या देत राहतात। दसऱ्याच्या दिवशी आम्ही दरवर्षीप्रमाणे तिथे कार्यक्रम घेत होतो आणि वंदना चालू असताना त्यांनी रावण जाळला तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं रावण का बरं जाळत आहे, आमचा कार्यक्रम चालू असताना सुद्धा तुम्ही रावण जाळत आहे, तर त्यांनी शिवागाडी देणं चालू केली आणि म्हटलं की तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू असताना असं म्हणजे तुमचा काही महत्वाचा नाही आहे, आमचा महत्वाचा आहे आणि जय श्रीरामचे नारे जोरजोराने ते देऊ लागले। गणेशनगर मध्ये आतापर्यंत रावण कधीच नाही जाळला, हे पहिलंच वर्ष होतं की त्यांनी रावण जाळला। तुमचा कार्यक्रम बंद करा आणि तुमचा कार्यक्रम बंद करा, आमचा कार्यक्रम चालूच राहील, तुमचा कार्यक्रम महत्वाचा नाही असे ते लोक म्हणत होते आणि नारे खूप जोरजोराने देत होते जय श्रीराम म्हणून। या गणेशनगर विषयाला ठेवून सरांनी यांचे प्रतिनिधी म्हणून मी हा मुद्दा प्रेस कॉन्फरन्स मध्ये मांडत आहे, कारण या मुद्द्यावर मी वाडी पोलीस स्टेशनला डीसीपी साहेबांना आणि सगळ्यांसमोर सीपी साहेबांपर्यंत हा मुद्दा मीच मांडलेला आहे। हा मुद्दा गणेशनगर झोपडपट्टीचा असा झालेला आहे की तो विहाराच्या जवळ झेंडा लावल्यापासून तर तिथे रावण जाळण्यापासून तर त्याच्यावर आमच्या समाजाला त्यांनी शिवागाळी करण्यापर्यंत हा इथपर्यंत वाढल्या गेलेला आहे की जसा जसा आम्ही याच्यावर काम करण्याची सुरुवात केलेली आहे तशा रोजच्या धमक्या, रोजच्या शिवागाळी, जातीवादक शिवा हे सगळं देत आहेत असं यांचं मत आहे, कारण हे लोक तिथे स्थानिक आहे, मी तिथे स्थानिक नसल्यामुळे हे माझ्यापर्यंत हा प्रकरण इथपर्यंत आलेला आहे। आता याच्यावर कारवाई कुठून कुठपर्यंत होत आहे याची काही कल्पना आम्हाला आहे नाही। आमची एकच मागणी आहे की ज्यांनी हा दोन समाजामध्ये जो तीर्य निर्माण केलेला आहे आणि दोन जातीवादिक याच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर कारवाई करून त्या मुद्द्याला शासनाने त्याच्यावर कारवाई करून त्याच्यावर बरोबर हे करून द्यावे अशी विनंती आहे। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जसे ते लोक ग्रामपंचायतच्या एकतर्फी निर्णयावर जे ग्रामपंचायतनी जो सचिव साहेबांनी या ग्रामपंचायत सदस्य या सरपंच ग्रामपंचायतनी जो एकतर्फी निर्णय लावलेला आहे त्यांनी कुठल्या याच्यातून तो निर्णय लावण्यात आलेला आहे याची पूर्ण आम्हाला त्याची इन्क्वायरी आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची डिमांड आहे। आणि या झेंड्याच्या मागे यांची काय प्रक्रिया आहे आणि हा कशासाठी तिथे लावला गेलेला आहे या आजचा हा छोटासा जो विषय आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची क्षमता दिसत आहे। आज जेव्हा छोटासाही प्रोग्राम करतोय आम्ही पोलीस कॉन्स्टेबल या पोलीस लोकांना हे करून करतो तर नेहमी नाही करू शकत, कारण छोटे छोटे मुलांना आम्ही रोखू नाही शकत। हा वाद हा छोट्या लेवलवर आज जो दिसत आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो, याची आम्ही नेहमी वारंवार आम्ही तक्रार करून राहिलेलो आहोत की याच्यावर कारवाई करण्यात यावी। आणि त्यांना विहाराच्याच बाजूला झेंडा का हवा आहे, ऍक्च्युली तिथे अतिक्रमणची सरळ एक जागा आहे निर्माण झालेली, पण त्यांनी बुद्धविहाराच्या जवळ आजूला किंवा बाजूला नाही तर मूर्तीच्या मागे, याच्या मागचा उद्देश काय आहे हे आम्हाला माहिती नाही आहे।
परंतु याच्यावर माझे जे गणेशनगर स्थानिक लोक जे आहे, गणेशनगरच्या ज्या महिला आहेत ज्यांनी हा कंप्लेंटचा विषय उचललेला आहे, त्या लोकांना न्याय मिळवून देण्यामध्ये मी त्यांच्या पाठीशी सोबत राहील आणि स्टार्टिंगपासून ते आखरीपर्यंत लढा लढण्यामध्ये आम्ही पूर्णपणे हे करू. आणि समजा याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही धरणे आणि आंदोलनाची पण आमची तयारी करू अशी हे आहे. आणि DCP साहेबांनी जे आश्वासन दिलेलं आहे, साहेब आमचे खूप चांगल्या पद्धतीने आमचा केस हँडल करतील अशी आम्हाला अपेक्षित आहे मी. आणि DCP साहेबांच्या शब्दावर आम्ही सगळे वाट बघत आहोत त्यांच्या प्रश्न उत्तरांची की काय होईल बा समोर. हो मॅडम, त्यांनी आम्हाला जातवादिक शिवा दिलेले आहे असं आमच्या समाजाच्या सगळ्या तिथल्या स्थानिक लोकांना हे केलेली आहे. तर आमचे मत हेच होतं की त्यांना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावे असं आम्ही त्यांना मागणी घातलेली आहे. आणि त्यावर कारवाई पण करण्यात यावी त्या लोकांवर ज्यांनी हा निर्माण केलेला आहे, हा जो वादावाद निर्माण केलेला आहे, त्या लोकांवर कारवाई करण्यात यावी. आज मॅडम एक व्यक्ती आम्हाला ढेड्या ढेड्या म्हणता म्हणता आज त्यांचे कितीतरी लोक ढेडे ढेडे म्हणत आहेत. तर आज तिथून गणेशनगर झोपडपट्टीमधले 10 लोक या 15 लोक ढेडे म्हणत असतील, उद्या चालून तर आम्हाला पूर्ण समाजामध्ये ढेड्याच्या नावाने ओळखलं जाऊ. आमचा जो अपमान होत आहे, आमचा जो समाजाचा अपमान होत आहे, याच्यावर काहीतरी प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. हे बघा मॅडम, हा पूर्ण सामाजिक मुद्दा आहे, समाजाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये आता किती लोक समाजाचे इथे जुळतील ते याचा ऑफ मी सांगू नाही शकत. आज 4 लोक आहे की काय आहे, आता तर आम्ही बरेच लोक आहोत, पण मेन जे कंप्लेंटकार आहेत ते 4. त्यांचे नाव मॅडम, त्यांचा तर खूप मोठा माफ आहे, पण त्यांचे जे मेन जे आहेत त्यांचं नाव आहे, या लोकांनी सांगितलं, काय नाव आहे त्यांचं? तुषा गौतम, प्रशांत श्रीवास्तव, कृष्णा कटरे, प्रकाश वनवते. आणि मेन कोण आहे याची त्याचं यांनाच माहिती आहे, कारण यांचं घर एकदम बुद्धविहाराच्या एकदम समोर आहे. तर यांना माहिती आहे की ते झेंड्याचे मेन कार्यकर्ते कोण आहे आणि त्याच्या मागे कोणाचा पाठबळ आहे, हे सगळ्याची आम्हाला हे पाहिजे मॅडम. बता दें कि 8वां माइल स्थित गणेश नगर में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर और गौतम बुद्ध की प्रतिमा काफी सालों से स्थापित है और इस खुले मैदान में यहाँ पर कई दिनों से बौद्ध समुदाय विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन करता आया है. यहाँ पर किसी अन्य समुदाय ने कुछ दिनों पहले दूसरा झंडा स्थापित कर तनाव पैदा करने का काम किया. यह समुदाय इतने पर ही नहीं रुका तो इस समुदाय ने यहाँ पर आयोजित होने वाले विभिन्न कार्यक्रम में रोड़ा डालना भी शुरू कर दिया और इससे भी आगे बढ़कर जातीय टेढ़ निर्माण करते हुए जातिवाचक गाली गलौज और सार्वजनिक कार्यक्रम व उत्सव में रोड़ा डालकर माहौल बिगाड़ने का काम लगातार अभी भी किया जा रहा है. अब देखना होगा इस मामले को स्थानिक प्रशासन द्वारा किस प्रकार से शांत कराया जाता है ताकि मामला और बड़ा रूप धारण न करे. महाराष्ट्र टीवी 24 के लिए आंचल लोखंडे, वाड़ी, नागपुर.